श्रीकृष्णजींचा तर रोलच नाहीये गीताजींच्या ज्ञानामध्ये. कसं तर श्रीकृष्णजी युद्धाच्या पक्षात नव्हते या महाभारताच्या युद्धात, आणि 3 वेळा ते गेले शांतिदूत बनून. समजावण्याचा प्रयत्न केलाय कौरव आणि पांडव यांना. शेवटी इथपर्यंत निर्णय घेतला की एका बाजूला मी असेन, एका बाजूला माझी सेना असेल, आणि मी शस्त्रसुद्धा नाही उचलणार, प्रतिज्ञा केली. तर पुण्यात्म्यांनो, जो महापुरुष असं सांगतो की मी हत्यारही नाही उचलणार, मग काय तो युद्धाचा सल्ला देऊ शकतो? नाही. आता जेव्हा यांनी पाहिलं, कोणी? या काल भगवानांनी, आणि हा गीताजी अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 24 आणि 25 मध्ये स्पष्ट करतो की मी आपल्या योगमायेने लपून राहतो, मी कधी कुणाच्या समोर येत नाही. हा माझा अटळ अनुत्तम, अव्यय अनुत्तम म्हणजे निकृष्ट नियम आहे. याहून निकृष्ट काय असू शकतं की जो पिता आपल्या मुलांसमोर येत नाही, म्हणजे त्यात काही दोष आहे? या कारणाने या प्रकारे तो स्पष्ट करतो की मी माझ्या योगमायाने लपून राहतो. आणि मज अव्यक्तम व्यक्तिम आपणम मन्यन्ते, मज अव्यक्ताला मी अव्यक्त राहतो आणि मला कृष्ण मानतात हे मूर्ख जनसमुदाय. आय एम नॉट कृष्ण, गीता ज्ञानदाता सांगतो. आता हे याचे जन्म आणि कर्म कसे अलौकिक आहेत? पुण्यात्म्यांनो, हा काळ जसा आहे जसं आपण श्री शिवपुराणांमध्ये या विद्वेश्वर संहितेमध्ये लिहिलंय आपल्याला दाखवतो. तर त्यात काय लिहिलंय की ब्रह्मा आणि विष्णूंचं याच गोष्टींवरून युद्ध झालं. ब्रह्माजी म्हणतात विष्णूजीला की मी तुझा पिता आहे, जनक आहे, तुझी उत्पत्ती मी केली आहे. विष्णूजी म्हणतात मी तुझा पिता आहे, तुझी उत्पत्ती माझ्या नाभिकमळातून झाली आहे. याच गोष्टीवरून यांचं युद्ध झालं. यांचं युद्ध समाप्त करण्यासाठी यांचा पिता, ज्यांनी हे गीतेचं ज्ञान सांगितलं, हा यांचा पिता आहे, हा काळरूपी ब्रह्म सदाशिव हाच आहे. याने या दोघांच्या मध्ये एक तेजोमय लिंग उभं केलं, स्तंभ, आणि खूप लांबलचक हे वर खाली जायला लागले. त्याची लांबी उंची मोजायला युद्ध बंद झालं. मग हा स्वतः आपला पुत्र शिवाचे रूप धारण करून उभा राहिला. मग यांना समजवायला लागला की तुम्ही भगवान नाही आहात, यू आर नॉट गॉड. तुम्ही असं कसं मानलं? जसं की तुम्हाला खूप वेळा दाखवलंय या दासाने. मग हा म्हणतो पुत्रांनो ब्रह्मा आणि विष्णूला की तुम्ही जे द्विकृत 2 डिपार्टमेंट, जसं उत्पत्ती आणि स्थिती तुम्ही माझ्याकडून प्राप्त केले तपस्या करून, अशाच प्रकारे द्विकृत महेश्वर आणि रुद्रला त्यांनी प्राप्त केलं माझ्याकडूनच. तर याचा अर्थ आहे कोणीतरी 5वा आहे जो श्री शिवपुराणाचं ज्ञान ब्रह्मा आणि विष्णूंना देत आहे. तो यांचा पिता आहे, आणि तो त्या विद्वेश्वर संहितेमध्ये याच चॅप्टरमध्ये सांगतोय की माझं एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. आणि याचं स्मरण करा, याचं स्मरण केल्याने माझं स्मरण होईल. तर याने सिद्ध झालं की शिवपुराणाच्या आत विद्वेश्वर संहितेमध्ये सांगतोय तो काळ आहे आणि तो शिवरूप घेऊन उभा राहिलाय. असे हा खेळ करतो. कोणाला ब्रह्मा रूपात दर्शन देतो, कोणाला विष्णूजींच्या रूपात दर्शन देतो. तो विष्णूजींचा महिमा गायला लागतो की विष्णूजी तुम्हीच भगवान आहात, तुम्ही लपवून ठेवले स्वतःला. या प्रकारे त्यांना भ्रम व्हायला लागतो. आणि कसे याचे कर्म अलौकिक आहेत आता तुम्हाला दाखवतो प्रमाण सद्ग्रंथांमध्ये. एकदा देवतांचं आणि असुरांचं, राक्षसांचं युद्ध झालं आणि राक्षस विजयी झाले. देवता पळून गेले मैदान सोडून. देवतांनी कुठेतरी जाऊन एकत्र येऊन भगवान विष्णूची आराधना केली, आणि हे विष्णू रूप धारण करून हा ब्रह्मा विष्णू महेशजींचा पिता, ज्याने गीता सांगितली, हा तिथे प्रकट झाला. आणि हा म्हणाला की जे तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट मी ओळखली आहे, आता तुम्ही जा. जो शशातचा पुरंजय नावाचा मुलगा आहे
त्याला युद्धासाठी उभा करा. राक्षसांच्या समोरासमोर उभा करा, त्याला तयार करा. मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करेन आणि राक्षसांना मारून टाकेन. आता दाखवतो तुम्हाला. हे पहा, श्री विष्णू पुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हे आहे विष्णू पुराण सचित्र हिंदी अनुवाद सहित. यात संस्कृतही सोबत आहे. अनुवाद मुनीलाल गुप्त, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. प्रकाशक आणि मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचे संस्थान. हा आहे अध्याय नंबर 2 आणि चतुर्थांश आणि 233 पानावर आहे विष्णू पुराण. आता आपण आपल्याला इथे घेऊन येतो. 233 पानावर इथून वाचूया. पूर्वकालीन त्रेतायुगात एका वेळी अति महाभयंकर देव आणि असुरांचं युद्ध झालं. त्यात महाबलवान असुरगणांकडून देवता पराजित झाल्या. त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली. तेव्हा आदि अनंत शून्य आशिष जगत प्रतिपालक श्री नारायणाने देवतांना प्रसन्न होऊन सांगितलं, तुमच्या सर्वांची जी मनोकामना आहे ती मी जाणली आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मला कळलं. त्याच्याविषयीची ही गोष्ट आहे. राजर्षी शशादाचा जो पुरंजय नावाचा मुलगा आहे, त्या क्षत्रिय श्रेष्ठत्वाच्या शरीरामध्ये अंशमात्रांनी म्हणजे काही वेळाकरता स्वतः अवतीर्ण होऊन त्या सर्व दैत्यांचा नाश करेन. आता तुम्ही लोक पुरंजयला राक्षसांच्या वधासाठी तयार करा. ठीक झालं. आता त्याने काय केलं, पुरंजयाला उभं केलं देवतांना सांगून सवरून. आता राक्षसही समोर असतील. हा काळ जो आहे त्याने पुरंजयामध्ये प्रवेश केला. कारण की हा 1000 बाहूंचा 1000 कलांचा मालक आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे 4 16 कलांचे मालक आहेत. तर यात शक्ती जास्त आहे. यामुळे त्याने सर्व राक्षसांना मारून टाकलं. तर आता दुसरं उदाहरण देतो आपल्याला. एका वेळी गंधर्वांचे आणि नागवंशी म्हणजे नाग गोत्रांच्या व्यक्तींचं आपापसात युद्ध झालं. गंधर्वांनी नागांना पराजित केलं आणि त्यांचं सर्व धन लुटून नेलं. तेव्हा नागवंशी यांनी नागगोत्राच्या व्यक्तींनी एकत्र येऊन भगवान विष्णूची आराधना केली. मग हा काळ विष्णू रूपामध्ये प्रकट झाला. त्याने सांगितलं की तुम्ही जा आणि असं पुरुकुत्स तयार करा. पुरुकुत्सला त्याला तयार करा. त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून मी गंधर्वांचा नाश करेन. आता पहा प्रमाण. हा आहे अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 200 विष्णू पुराण आहे. हा आहे अध्याय नंबर 3 आणि चतुर्थांश श्री विष्णू पुराण पान नंबर 242 वर, इथे थोडं खाली. हा तिसरा अध्याय. पूर्वीच्या काळी रसातळात मोनेय नावाचे 6 करोड गंधर्व राहत होते. त्यांनी सर्व नागकुळाचे प्रधान रत्न आणि अधिकार काढून घेतले होते. गंधर्वांच्या पराक्रमाने अपमानित होऊन त्या नागेश्वर यांच्याद्वारा स्तुती करून घेतल्यानंतर त्यांच्या ऐकण्याने ज्यांची विकसित कमळासारखे डोळे उघडलेले आहेत, झोपेच्या शेवटी जागृत झालेले जलशाही भगवान सर्व देवेश्वरांना प्रणाम करून त्यांना नागगुणाने सांगितले, भगवान, या गंधर्वांमुळे उत्पन्न झालेले आमचे भय कशा प्रकारे शांत होईल. तेव्हा आदि अनंत रहित भगवान पुरुषोत्तमाने सांगितलं, युवनाश्वचा पुत्र मांधाताचा जो हा पुरुकुत्स नावाचा मुलगा आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करून मी, स्पष्ट झालं, प्रवेश करून मी त्या संपूर्ण दुष्ट गंधर्वांचा नाश करून टाकेन. झालं स्पष्ट. आता यांचे कर्म अलौकिक असे आहेत. हा सांगतो माझे कर्म दिव्य आहेत.
याच प्रकाराने याने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीतेचं ज्ञान, वेदात असलेलं अधिक आणि युद्धात असलेली आपली अटकळ हे श्रीमद भगवद्गीता नावाचे 18 अध्याय याने सांगितले आणि शेवटी घाबरवून धमकावून विराट रूप धारण करून भयंकर रूप दाखवल्यावर ज्याला पाहिल्यावर अर्जुन कापायला लागला, अर्जुनासारखा योद्धा, आणि शेवटी घाबरून हो म्हटलं अर्जुनाने, की त्याने विचार केला की याचा उद्देश युद्ध करण्याचा आहे आणि जर मी नाही म्हटलं आणि याने परत विराट रूप धारण केलं तर मला हार्ट अटॅक येईल. म्हणून याने यात आपलं भलं समजलं की मरायचं तर आहेच मला, युद्ध केलं तर तिथेही मारला जाऊ शकतो आणि जर याने परत विराट रूप दाखवलं तरीही मारला जाऊ शकतो मी. आणि भगवानाच्या उद्देशाशी तो परिचित झाला होता की याला युद्ध हवंय. तर याने सांगितलं की मला सर्व समजलंय, आपल्याला जे म्हणायचं आहे ते, मी युद्ध करेन. श्रीकृष्ण युद्ध करवेल. पहिल्यांदा तो तर नको म्हणत होता की नाही तुम्ही युद्ध करू नका, नाश होईल. आणि मग हे काय म्हणतात आमचे धर्मगुरू की अर्जुन क्षत्रिय धर्माचं पालन करत नव्हता म्हणून भगवानांनी त्याला प्रेरित केलं. अरे श्रीकृष्ण स्वतः क्षत्रिय होता आणि काल यवनांनी जेव्हा हल्ला केला मथुरेवर, स्वतः भगवान युद्ध सोडून पळून गेले होते. याच कारणाने त्यांना रणछोड भगवान म्हणत होते. त्यातही त्याने तर त्यावेळी त्यांनी आपल्या क्षत्रिय धर्माचं पालन, त्याग केलं होतं, ज्या कारणाने अनर्थ टळेल, नाश होणार नाही. तर काय ती व्यक्ती मग क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी नाश करण्याचा सल्ला देऊ शकते? तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला या सद्ग्रंथांशी स्वतः परिचित व्हायचं आहे. ठीक आहे, यांनी जेवढं ज्ञान दिलं ते त्यांच्या स्तराचं, ते त्यांच्या जवळच राहील. आता आपण सद्ग्रंथांच्या अनुसार साधना करूयात आणि ज्ञान ग्रहण करूयात. आता आपल्याला दाखवतो की श्रीकृष्णजींना तर माहिती नाही की मी काय बोललो होतो गीताजीमध्ये. आता दाखवतो. आता पुण्यात्म्यांनो, महाभारताचं युद्ध झालं, कौरवांचा नाश झाला, पांडव राजगादीवर विराजमान झाले. त्यावेळी श्रीकृष्णाच्या आतून काळ निघून गेला. ओन्ली श्रीकृष्ण विद्यमान होता, प्रेझेंट होता. एक दिवस श्रीकृष्णाने सांगितलं की आता मी परत जातो द्वारकेला आणि तुम्ही तुमचं राज्य करा. अर्जुनने सांगितलं की भगवान तुम्ही आम्हाला काही सत्संग, अध्यात्मज्ञान सांगून जा, कारण की तुम्ही आमचे गुरु आहात. एक सत्संग करून जा. जेव्हा श्रोतागण समोर बसले होते, अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथे फिरत होते, सत्संगाच्या वेळेची वाट पाहत होते, श्रद्धाळू लोक येत होते. तेव्हा श्रीकृष्णजींना अर्जुन म्हणाला, भगवान कृपया मला तेच ज्ञान ऐकवा जे आपण युद्धादरम्यान मला ऐकवलं होतं, म्हणजे ते गीताजीचं ज्ञान मला ऐकवा. आता मी विसरून गेलो आहे, बुद्धीच्या दोषाने मला लक्षात नाही राहिलं. श्रीकृष्णजी म्हणतात, तू खूप मोठा श्रद्धाहीन आहेस अर्जुन, तू खूप बुद्धिहीन आहेस, तू त्या ज्ञानाला लक्षात का नाही ठेवलंस? आता अर्जुनाला तर रागवत आहेस की तू ते लक्षात का नाही ठेवलं, आणि स्वतः म्हणतात की मी तुला जसंच्या तसं नाही सांगू शकत, कारण की त्यावेळी मी योगयुक्त होऊन हे ज्ञान सांगितलं होतं. भल्या माणसांनो, की युद्धासारख्या भयंकर वेळी फक्त योगयुक्त होता येत असेल तर या शांततेच्या वेळी काय हरकत आहे योगयुक्त होण्यासाठी? आत्ता होऊन जा, 2 मिनिटं लागतील. ज्ञान असेल तर तो बोलला असेल, पण बोललाच नव्हता. हा श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून काळ बोलला. जसं आपण पाहत आहात, एक प्रेत आत्मा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करत असतो आणि ते प्रेत बोलत राहतं, खूप काही बोलून जातात. त्याच्या जाण्यानंतर त्या शरीरातली आत्मा आपली सचेत होते. मग त्यांना कोणी दुसरेच सांगतात, तू असं बोलत होतास, तसं बोलत होतास, असं बोला. त्याला काही माहीत नाही की तो काय बोलला होता, ते दुसरेच सांगतात. तो म्हणतो की एक दिवस मी असंच बोलत होतो. तर असं श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून त्याच्या आत्म्याला दबाव करून काळ बोलून गेला साऱ्या कामात. आणि त्याच्या बाहेर पडल्यानंतर ओरिजिनल कृष्ण काय बोलतो आता दाखवतो मी तुम्हाला. बघा, हे संक्षिप्त महाभारत द्वितीय खंड, हा द्वितीय खंड गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हां,
संपादक तथा संशोधक जयदयाल गोयंदका, ज्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद केला आहे. गीता प्रेस गोरखपूर पण प्रकाशित आहे. गीता प्रेस गोरखपूरहून. याच्या 667 पानावर हे पहा, आपल्याला घेऊन चालतो. हे पहा, पान नंबर 667, 667. आणि हे आहे संक्षिप्त महाभारत. संक्षिप्त महाभारत. आता इथे आलो आपण. जन्मेजयने विचारलं, ब्रह्मन, शत्रूंचा नाश झाल्यावर जेव्हा महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन सभेमध्ये बसून वार्तालाप करत होते त्यावेळी त्यांच्यात काय बातचीत झाली? त्यावेळी वैशंपायनजी म्हणाले की राजन, श्रीकृष्णाबरोबर अर्जुनाने जेव्हा आपल्या राज्यावर पूर्ण अधिकार प्राप्त केला, हे दिव्य सभा भवनामध्ये आनंदाने राहू लागले. एक दिवस स्वजनांनी घेरलेले ते 2 मित्र स्वेच्छेने फिरत फिरत सभामंडपाच्या अशा भागात पोचले जो स्वर्गासारखा सुंदर होता. पांडुनंदन अर्जुन श्रीकृष्णाच्या बरोबर राहून खूप प्रसन्न होते. त्यांनी एकदा त्या रमणीय सभेला बघून भगवानाला विचारलं की देवकीनंदन, जेव्हा युद्धाची वेळ आली होती त्यावेळी मला तुमच्या महात्म्याचं, आता इथे चर्चा चालली आहे त्यांची, महात्म्याचं ज्ञान आणि ईश्वरीय स्वरूपाचं दर्शन झालं होतं की परंतु हे केशवा, तुम्ही प्रेमाने आधीही मला जे ज्ञान उपदेश केला होता त्यावेळी बुद्धी दोषामुळे विसरून गेलो आहे. त्या विषयांना म्हणजे गीतेच्या ज्ञानाला ऐकावं यासाठी माझ्या मनात उत्कंठा निर्माण होते. इकडे तर तुम्ही लवकरच द्वारकेला जाणार आहात, तरी पुन्हा ते विषय सगळे मला ऐकवा. वैशंपायनजी म्हणतात, अर्जुनाने असं म्हटल्यानंतर वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी भगवान श्रीकृष्णाने त्यांना मिठी मारून आलिंगन देऊन या प्रकारे उत्तर दिलं. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, ज्यावेळी मी तुला अतिशय गोपनीय विषयात श्रवण घडवलं होतं, आपल्या स्वरूपभूत धर्म सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय दिला होता आणि नित्य लोकांचंही वर्णन केलं होतं, परंतु तू तुझ्या असमंजसपणामुळे माझ्या उपदेशाला लक्षात नाही ठेवलं. हे जाणून मला खूप वाईट वाटलं. आता त्या गोष्टींना पूर्ण लक्षात ठेवणं शक्य होईल असं वाटत नाही. पांडुनंदन, निश्चितच तू खूप श्रद्धाहीन आहेस. तुझी बुद्धी चांगली नाही असं वाटतं. आता माझ्यासाठी या उपदेशाला जसंच्या तसं पुन्हा प्रस्तुत करणं अवघड आहे. त्यावेळी योगयुक्त होऊन मी परमात्म तत्वाचं महत्त्वाचं वर्णन केलं होतं. पुण्यात्म्यांनो, आता तुमच्या हे लक्षात येईल की हे ज्ञान सांगितलं कोणी? श्रीकृष्णजींचा तर रोल नाहीये गीताजीमध्ये. आता हे स्वतः म्हणतायत की मी आता जसं हा दास तुम्हाला सत्संग ऐकवतोय आणि आपण मला 10 वर्षांनंतर विचारा की या विषयावर तुम्ही 10 वर्ष आधी सांगितलं होतं, कृपया परत ऐकवा. कधी सांगा, मी ऐकवेन, कारण की मी माझ्या पूर्ण शुद्धीत हे तुम्हाला सांगितलं होतं. आणि माझ्या आज कुणी प्रेत बोलत असेल तर मग ही गोष्ट मी सांगेन जे श्रीकृष्ण बोलतायत की तू लक्षात नाही ठेवलंस, तू कसा व्यक्ती आहेस, श्रद्धाहीन आहेस, बुद्धिहीन आहेस. अरे भल्या माणसांनो, हा दास सत्संग करेल आणि पहिल्यांदा जो श्रोता या सत्संगाला ऐकेल 20% लक्षात राहतं त्याला. आणि मग मी त्याला ओरडणार की तू लक्षात का नाही ठेवलंस, तर याने हे सिद्ध आहे की चिडलेली मांजर खांबाला बोचकारतीये. म्हणजे त्याला ज्ञान नाहीये स्वतःला आणि दुसऱ्याला धमकावतोय की तू लक्षात का नाही ठेवलं, तुझ्यावर काय वीज पडली, तुला काय झालं होतं. आता जेव्हा अशा भयंकर युद्धाच्या वेळी माणूस योगयुक्त होऊ शकतो, इतका शांत आहे, सर्व तऱ्हांनी बिलकुल पीस ऑफ माइंड आहे, आरामात योगयुक्त होऊ शकतो. आता सांगण्याचा भाव आहे की पुण्यात्म्यांनो, श्रीकृष्णजींचा तर रोलच नव्हता गीता ज्ञान देण्यामध्ये. आता श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान दिलं कोणी आहे? हे काळाने दिलंय. गीताजी अध्याय नंबर 11 श्लोक नंबर 32 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुन, मी काळ आहे आणि बघ तुझ्या पुढे, आणि हे माझं वास्तविक रूप आहे. आणि या रूपाचं म्हणजे मी हे जे तुला माझं रूप दाखवलं आहे त्या रूपाचं ना तर कोणाला पहिल्यांदा दर्शन झालंय, यापुढे कोणाला होईल. हे तुझ्यावर दया करून मी हे विराट रूप दाखवलंय.
पुण्यात्म्यांनो, जर श्रीकृष्ण सांगत असता गीता, तर हे शब्द नसते बोलले की हे माझं विराट रूप आहे, आधी कोणी पाहिलं नाहीये. कारण की श्रीकृष्णजी तर आपलं विराट रूप कौरवांच्या सभेमध्ये आधीच दाखवून बसले होते. या विराट आणि त्या विराटामध्ये दिवस रात्रीचं अंतर आहे. पुण्यात्म्यांनो, एकतर 60 वॅटचा बल्ब असेल, ट्यूब असेल, आणि एक असेल 1000 वॉटची. तर किती अंतर आहे? ट्यूब दोन्ही आहेत, परंतु ती 1000 वॉटवाली 60 वॉटपेक्षा वेगळी असते. तर या प्रकारे त्या दोघांनी विराट रूप दाखवली होती, पण त्यात आणि त्यात भिन्नता होती. आणि हे शब्द श्रीकृष्णजी नाही म्हणू शकत की पहिल्यांदा कोणी पाहिलं नाही आणि यापुढे कोणी नाही पाहणार. तर याने सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता श्रीकृष्ण नाही, त्याच्यामध्ये प्रवेश करून काळ बोलत होता. तो 1000 भुजांचा भगवान आहे, 1000 कलांचा, सहस्त्रबाहू. आता 11व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, हे सहस्त्रबाहू, हे 1000 भुजावाले भगवान, आपल्या त्या चतुर्भुज रूपामध्ये या. कारण की तो श्रीकृष्ण मानत होता त्यांना, आणि श्रीकृष्ण इज विष्णू. विष्णूजी जे आहेत 4 भुजांचे भगवान आहेत. आता या दासाच्या नजरेतून आपल्याला कळेल की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी सांगितलं. आणि दुसरं अन्य प्रमाण हे आहे की कृष्ण अर्जुनाचे मेहुणे होते. अर्जुनाने लग्न केलं होतं श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याशी. आपल्या मेहुण्यालाही ओळखू नाही शकला तो. श्रीकृष्ण नव्हता तो. श्रीकृष्णाच्या बाहेर पडून काळ असा पाहत होता, भयंकर रूप दाखवलं, आणि श्रीकृष्ण वेगळे उभे राहिले आणि निस्तेज झाले, झाकले गेले त्या तेजात. तेव्हा अर्जुन विचारतो, हे महानुभाव कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला नाही ओळखलं. तर काय ते श्रीकृष्ण होते? अजूनही खूप सारे पुरावे आहेत की श्रीकृष्णजींनी गीतेचं ज्ञान नाही सांगितलं. श्रीकृष्णजींनी पहिल्यांदा कधी काळ नाही म्हटलं स्वतःला, नंतर कधी काळ नाही म्हटलं. श्रीकृष्णजींजवळ जेवढ्या गायी होत्या, गुराखी गोपाळ होते, गोपिया होत्या, सगळे येऊन प्रेम मिळवत होते, त्यांच्याकडे पाहत होते, निरखून पाहत होते. काय ते काळ असू शकत होते? तर पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान या क्षरपुरुष ब्रह्मनी दिलं, जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. यालाच आमचे धर्मगुरू, यालाच परमब्रह्म म्हणतात. या काळाला की हा मूर्तीरहित आहे, या आकारात आला तर सदाशिव बनला, ब्रह्माजी सांगतात. आणि मग याने आपल्या शरीरातून एक स्त्री काढली, आपल्या शरीरातून वेगळी, आपल्या श्रीअंगातून वेगळी होणार नव्हती. ती कोण होती? ती दुर्गा होती. परमेश्वराने काढली होती या काळाच्या पोटातून, जे तुम्हाला सृष्टी रचनेमध्ये खूप वेळा सांगितलं आणि दाखवलं. तर हे श्री शिवपुराण, त्यामध्ये तुम्ही पाहता, रुद्र संहितेमध्ये तुम्हाला कालही दाखवलं होतं आणि अजूनही दाखवतं वेळ आल्यावर. तर यात स्पष्ट आहे की श्री दुर्गाजींकडून आणि श्री शिव म्हणजे या काळरूपी भगवानापासून विष्णूजींची उत्पत्ती झाली, या दोन्हींच्या सृष्टीक्रमाने, आणि अशीच ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. आणि मग विद्वेश्वर संहितेमध्ये आपण पाहिलं 5. मुळात हा बोलणारा वेगळा आहे, आणि शिव, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या चौघांना हा उपदेश देतोय. तर हा कालरूपी ब्रह्मदेव आहे, याने गीता ज्ञान सांगितलं आणि याने आपली स्थिती सांगितली की तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत अर्जुन, तू नाही जाणत, मी जाणतो. आणि म्हणून परम अक्षर ब्रह्म 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात याने सांगितलं, जर तुला पूर्ण मोक्ष पाहिजे, परम शांती पाहिजे, तर त्या परम अक्षर ब्रह्मला शरण जा. त्याच्या कृपेने तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. आणि हा त्याच्यासाठी ऑप्शन सोडला की तू तत्वदर्शी संतांचा शोध घे, ते संत जसे सांगतील तशी तू भक्ती कर, तुझं पूर्ण कल्याण होईल. बोलो सद्गुरुदेव. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन.
निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता.